बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये नवी माहिती। फरार आरोपी कृष्णा आंधळे आतापर्यंत 3 वेळा त्याच्या गावी येऊन गेला। धनंजय देशमुखांचा मोठा दावा। देशमुख कुटुंबाला धोका असल्याचीही भीती व्यक्त। अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्ष नेत्यांविनाच होण्याची शक्यता। इतिहासामध्ये पहिल्यांदाच दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेता नाही। नियमांवरती बोट ठेवत निर्णय प्रलंबित। संजय राऊतांच्या विरोधामधील मानहानीचा खटला दादा भुसेंनी मागे घेतला। राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितल्यामुळे खटला मागे। भुसेंची माहिती तर दादा भुसेंनी समजूतदारपणा दाखवला। राऊतांची प्रतिक्रिया। राहुल गांधी मुंबईत, विजय वडेट्टीवार मात्र चंद्रपूरमध्ये। चंद्रपूर महापौर प्रकरणाच्या नंतर राहुल गांधींची भेट घेणं टाळल्याची चर्चा। राहुल गांधींनी मुंबईमध्ये घेतली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। संघाच्या मानहानी खटल्याच्या प्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भिवंडी कोर्टामध्ये हजर। हर्षवर्धन सपकाळ नवे जामीनदार। मुलुंडमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे। अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी रोहित पवारांची दिल्लीमध्ये पुन्हा एकदा पत्रकार परिषद। नागरी हवाई वाहतूक मंत्री नायडूंच्या राजीनाम्याची मागणी तर व्हीएसआर कंपनीला प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा असल्याचा आरोप। नागपूर पेपरफुटीच्या प्रकरणी एबीपी माझाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश। 12वीच्या 2 विषयांचे पेपर फुटल्याची भीती। स्त्रीबीजांच्या विक्रीचं रॅकेट बदलापूरमध्ये उघड। स्त्रीबीज वाढवणाऱ्या इंजेक्शनचा अवैध साठा जप्त। आयव्हीएफ सेंटरच्याही सहभागाची शक्यता। चौकशी सुरू असल्याची गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। आणि दिल्लीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचं काँग्रेसच्या विरोधात आंदोलन। बॅरिगेटिंग तोडून कार्यकर्ते काँग्रेस मुख्यालयाजवळ पोहोचले। एआय समिटमध्ये युवक काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा निषेध। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।